हॅलो एव्हरीवन, आज आपण बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचे असलेले वेक्टर मधले सगळे फॉर्म्युले शिकणार आहेत, जे थिओरिटिकल क्वेश्चन म्हणून आपल्याला 100% विचारले जातात। या कॅटेगरीमध्ये आपण काउंट करतो एकाच वेळेला आपण सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला शिकणार आहे। एकदम सोप्या साध्या शब्दामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कसं सुरुवात करायची, कसं शेवट करायचं हे नीट लक्ष द्यायचंय। वेक्टर मधले इम्पॉर्टंट फॉर्म्युले आज आपण बघणार आहोत, ठीक आहे। नीट लक्ष देऊन बघा, या ठिकाणी आपण डायग्राम काढतोय। ए बी इथे आपण आर घेतलेला, आर हा ए आणि बी च्या मध्ये आहे म्हणून याला आपण इंटरनल डिव्हिजन म्हणणार आहे। त्याचा रेशो असणार आहे, त्याचा रेशो m:n, या रेशो मध्ये ते त्याला डिवाइड करते। ए इथं आपल्याकडे बी आहे, या ठिकाणी आपला आर आहे। ए आणि बी च्या बाहेर आर आहे म्हणून त्याला आपण एक्सटर्नल असं म्हणणार आहे। याचा रेशो आहे m:n, या रेशो मध्ये डिवाइड करायचं। ऑब्वियसली इट इज मिड पॉइंट, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी लिहितोय ए बी, या ठिकाणी आपला मिड पॉइंट आर आहे। सेम रेशो मध्ये डिवाइड करायला 1:1 रेशो येणार आहे, तो आपण 1:1 रेशो घेणार आहे। आणि लास्टला आपण बघणार आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला। याच्यामध्ये लास्टला आपण बघणार आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला। लक्षात येते? नीट लक्ष देऊन बघा। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डोंट फॉरगेट टू गिव्ह द एरो प्रॉपरली फ्रॉम लेफ्ट टू राईट। लेफ्ट पासन राईट कडे जाणारे एरोज प्रॉपरली द्या। लेफ्ट पासन राईट कडे जाणारे लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट। आपण या ठिकाणी हा याला डिवाइड करतोय, त्याचा रेशो आहे म्हणजे नेमकं काय, याचं डिस्टन्स मे बी 5। आता माझा रेशो समजा 2:1 असा रेशो आहे माझा। रेशो m ला रिप्रेझेंट करायला 2, n ला रिप्रेझेंट करायला 1, अशा वेळेला 2:1 म्हणजे काय रे, इट मे बी लेंथ मे बी इथं 10 असेल तर या ठिकाणी 5 असेल, मे बी या ठिकाणी 4 असेल तर या ठिकाणी 2 असेल, मे बी या ठिकाणी 6 असेल तर या ठिकाणी 3 आहे। म्हणजे हे लेंथला रिप्रेझेंट करणं, त्याचा रेशो सांगायला। सो रिमेंबर दिस इज द रेशो। याला मिनिमाइज केल्यानंतर शेवटी सगळ्यांचं मिनिमाइज केल्यानंतर जसं 2:1 येणार आहे, त्याच्यातला हा 2 ला रिप्रेझेंट करणारा m, हा 1 ला रिप्रेझेंट करणारा n आहे। आपण आता ते लिहितोय म्हणजे एक्झॅक्टली काय घडतंय नीट लक्ष देऊन बघ। AR अपॉन RB इज इक्वल्स टू m अपॉन n असं लिहू शकतोय आपण। सेम इज हियर, लेफ्ट टू राईट जायचं, नीट लक्ष देऊन बघायचं। AR अपॉन RB BR, आता या ठिकाणी BR लिहायला पाहिजे, इकडनं इकडं चालू आहे म्हणून आपण असे नाव लिहायचे, AR BR असं लिहायचं, m अपॉन n असं येणार आहे। या ठिकाणी अगेन सेम, AR अपॉन RB असं नाव यायला पाहिजे। रिमेंबर ते कसं यायला पाहिजे हे नीट लक्षात घ्यायचे, 1:1। आता आपण तिरकस गुणाकार करायला कसं लिहिलं बघा, नीट लक्ष द्या। या ठिकाणी r मध्यभागी AR अपॉन RB, इथं कसं लिहिलं, AR अपॉन BR, लेफ्ट टू राईट चालू आहे, इथं AR RB। ओके, नीट लक्ष द्या। आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन। सेम AR M BR, या ठिकाणी सेम 1:1 असल्यामुळे डायरेक्टली इक्वल झालं AR RB। शॉर्टकट मध्ये इथं सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिलंय, जे खूप इम्पॉर्टंट आहे। हे स्केलार क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर आपण काय म्हणतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्केलार क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी? त्याच्यामध्ये फरक काय असते, वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शन असते, वेक्टर क्वांटिटीला काय असते, डायरेक्शन असते। दे आर इन सेम डायरेक्शन, सो वी कॉल इट एज अ, सिंबॉलिकली वी आर राइटिंग दिस एज अ, दे आर इन सेम डायरेक्शन, दे आर इन सेम डायरेक्शन। यू कॅन कॉल इट एज अ डायरेक्शन और डायरेक्शन, वन अँड सेम, तुम्हाला जे आवडेल तसं उच्चार करा। दे आर इन सेम डायरेक्शन, ही जी कंडिशन आहे ते एका दिशेत जातात। हे जे वाक्य याला वेक्टर क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करते म्हणून आपण याला लिहू शकतो
ए आर बार एम आर बी बार. सेम इथं पण एन ए आर बार एम बी आर बार. या ठिकाणी ए आर बार आर बी बार असं आपण लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे ए बी बार म्हणजेच कोण रे बी बार मायनस ए बार. पी क्यू बार म्हणजे कोण रे क्यू बार मायनस पी बार. एस टी बार म्हणजेच काय रे टी बार मायनस एस बार. एम एन बार म्हणजेच काय रे एम एन बार म्हणजे काय रे एन बार मायनस एम बार. सेम मग तसं आपण या ठिकाणी लिहिणार आहेत. काय लिहिणार आहेत नीट लक्ष देऊन बघ. नीट लक्ष दे. इकडे काय लिहिणार आपण आर बार मायनस ए बार. इथं काय लिहिणार आहे हे आर बी नाव आहे म्हणजे बी बार मायनस आर बार. दिसतंय का? ओके. देन इथं काय लिहायला पाहिजे लक्ष द्या. एन ए आर नाव आहे म्हणजे आर बार मायनस ए बार. इथं काय लिहायला पाहिजे आर बार मायनस बी बार. इथं नाव कसं आहे ए आर म्हणजे काय लिहायला पाहिजे आर बार मायनस ए बार. इथं आर बी नाव आहे म्हणजे बी बार मायनस आर बार असं लिहायला पाहिजे. समजतंय? नीट लक्ष देऊन बघा. आता ब्रॅकेटच्या बाहेरच्या स्केलारनी म्हणजे नंबरनी आपण आत मल्टिप्लाय करूया म्हणजे काय मिळेल मला एन आर बार एन ए बार एम बी बार एम आर बार. सेम इथं पण अगदी तसंच करूया. एन आर बार एन ए बार एम आर बार एम बी बार आपण या ठिकाणी लिहिलं. गेटिंग इट? सेम. आता इथं मल्टिप्लिकेशनला कोणीच नाही. हे असंच रिपीट केलं तरी चालते पण इथं आपण एक स्टेप करूया. दोन्हीही बाजूचे जे आर बार आहेत ते एका साईडला घेऊन जाऊया म्हणजे हा निगेटिव्ह इकडे गेला की काय होईल रे पॉझिटिव्ह होईल. निगेटिव्हचा काय झाला रे पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्हचा काय झाला रे निगेटिव्हचा काय झाला इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह. आपण असं लिहू शकतो. समजते का? इथं स्टेप काय केली एकाच बाजूला आर बार घेऊन गेलो आणि ए बारला इकडे पाठवलं. निगेटिव्हचं इकडे गेल्यानंतर ते पॉझिटिव्ह झालं. समजतंय? नीट लक्ष देऊन बघा. आता इथं काय होतंय इथं असलेला हा जो आर बार आहे आपण त्याला तिकडे पाठवायचं. इकडं असलेला आर बार आहे आपल्याला त्याला तिकडे पाठवायचं. हे इकडचा निगेटिव्ह तिकडे गेला की पॉझिटिव्ह होईल म्हणजे आपण काय लिहू शकतो बघा लक्षात घ्या एम आर बार प्लस एन आर बार. हा निगेटिव्हचा इकडे आल्यानंतर झालेला पॉझिटिव्ह. एम बी बार प्लस एन ए बार निगेटिव्हचा इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह. आता नीट लक्ष देऊन बघा. याला तिकडे पाठवलंय हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झालाय पण आपण ऍडजस्ट करून लिहू शकतो. एम ला आधी लिहू शकतो म्हणजे दोघांचंही मायनस साइन निग्लेक्ट करून आपण असं लिहू शकतो. ते काय बरं होईल एम आर बार मायनस एन आर बार. हा इकडे आलाय तो पॉझिटिव्ह झालाय पण निगेटिव्ह साइन ऍडजस्ट केल्यामुळे एम बी बार मायनस एन ए बार आपण असं लिहिलं. समजतंय का काय चाललंय ते? ओके. इथं तर आपल्याकडे आर बार प्लस आर बार काय झालं रे टू आर बार. एकदा आर बार आणि एकदा आर बार टू आर बार. सिंपल. त्याच्यानंतर इथं ए बार प्लस बी बार आपण लिहिलं. सो लेट्स टेक आर बार कॉमन हियर. आपण इथं जर आर बार कॉमन काढलं तर काय लिहिता येईल आपल्याला असं लिहिता येईल. इथं काय लिहिता येईल हे आहे तसंच लिहायचं याच्यात काहीच बदल करायचा नाही. इथं पण आपण काय करणार आहे कॉमन काढणार आहे. कुणाला कॉमन काढणार आहे आर बार कॉमन काढला. इथं आहे तसं आपण रिप्रेझेंट केलं जशाला तसं लिहिलं. नाउ लेट्स सी सेंड दिस टू द अपोजिट साइड. विल गेट देयर आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार अपॉन 2. प्रूफ झालं. या ठिकाणी लक्ष द्यायचं हा मल्टिप्लिकेशन मधला ब्रॅकेट इकडे डिव्हिजन मध्ये आला. आर बार इज इक्वल्स टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. इथं आर बार इज इक्वल्स टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. आणि या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार अपॉन 2 म्हणजे एका झटक्यात आपल्याला सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन सेक्शन फॉर्म्युला ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन मिड पॉइंट फॉर्म्युला अगदी फटाफट येते. डायग्राम कडे नीट लक्ष देऊन बघायचं. नीट लक्ष द्यायचं. ए बी च्या मध्ये आर ए इंटरनल डिव्हिजन आपण म्हणतो त्यावेळेस त्याला आपल्याला ओ बारनी जोडायचे. नीट लक्ष देऊन बघा. या ठिकाणी मी याच्यात ऍडिशनल चेंज करतो थोडासा. लक्ष देऊन बघा. या ठिकाणी मी ओ लिहिलाय ओ. लेट्स सी हियर आय एम गोइंग टू राइट हियर ओ विच इज
या ठिकाणी आपण ओ जर ड्रॉ केला असेल कुठल्याही बाजूला, वरच्या बाजूला काढू शकता, खालच्या बाजूला काढू शकता. ओ याला आपण असं जोडून घेतलं, हे वेक्टर फॉर्म मध्ये गेलं. या ठिकाणी मी ओ घेतला, हे याला जोडून घेतलं. डायग्राम आपली प्रॉपरली येणं गरजेची आहे. त्याच्यामध्ये आपण जी पहिली लाईन मुद्दाम लिहिली होती, नंतर लास्टला मुद्दाम काढलं मी, जेणेकरून तुम्हाला कळावं की हे सगळं एका लाईनवरच आहे. इथे R is situated in the center between A and B, so we call it as an internal division. It is outside the segment, so we call it as an external division. It is midpoint, R is a midpoint, so it is known as a midpoint formula. एकदम सिंपल आहे, पटकन लक्षात राहण्यासारखं, परीक्षेला फिक्स पडते. फिक्स सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन, मिडपॉइंट फॉर्म्युला परीक्षेला सहज लक्षात राहण्यासारखं आहे. सिंपल भाषेमध्ये आहे. समजलं का तुम्हाला सगळ्यांना? काही डाऊट आहे का कोणाला? रिपीट करायची गरज आहे का? शुअरली नाही ना. आता आपण या ठिकाणी असलेला सेंट्रॉइड फॉर्म्युला शिकूया. सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड म्हणजे कोण आहे ते आधी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नीट लक्ष द्या. सेंट्रॉइड म्हणजे कोण आहे ते आपण नीट समजून घेऊया. ट्रायंगल असते, ट्रायंगल, ट्रायंगलची जी मीडियन असते, मीडियन म्हणजे काय? मिड पॉइंट ऑफ द साइड अँड अपोजिट व्हर्टेक्सला जॉईन करणारा लाईन सेगमेंट म्हणजे मीडियन असते. तर इथं असलेली मध्यगा, त्याला मराठीत आपण मध्यगा म्हणतो. ही मध्यगा, ती मध्यगा, या तिन्ही मध्यगा एकाच पॉइंट मधनं ज्या जातात म्हणजे एक संपाती, म्हणजेच कॉन्करन्स. इफ थ्री मीडियन्स आर कॉन्करन्स ऍट अ पॉइंट, दिस पॉइंट इज नोन ऍज अ सेंट्रॉइड. दिस पॉइंट इज नोन ऍज अ सेंट्रॉइड. एक लक्षात ठेवायचं पक्क काय? हे बघ, या सेंट्रॉइडच्या या बाजूला व्हर्टेक्स आहे, या बाजूला साइड आहे. या बाजूला व्हर्टेक्स, या बाजूला साइड. हा सेंट्रॉइड न व्हर्टेक्सच्या बाजूला 2 नी आणि साइडच्या बाजूला 1 न असं डिवाइड करतो. चला पटकन सांगायचं, इथं किती लिहू मी सांगा? 2. इथं किती लिहायचंय? 1. आता याच्या कुठल्या बाजूला व्हर्टेक्स आहे? या बाजूला, म्हणजे इथं किती लिहायला पाहिजे? 2. इथं किती लिहायला पाहिजे? 1. समजतंय का कसं आहे ते? म्हणजे आपण काय शिकलो की ट्रायंगलच्या मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो जी. पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोण असते? जी असते. त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड. त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड म्हणतो. त्याच्यामध्ये व्हर्टेक्सच्या बाजूला 2, साइडच्या बाजूला 1. जीच्या व्हर्टेक्सच्या बाजूला 2, साइडच्या बाजूला 1 असं तो डिव्हिजन करतो. आणि नीट लक्ष देऊन बघा, डायग्राम आता मी या ठिकाणी ड्रॉ करतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट हियर. इफ माय ट्रायंगल इज ABC, A B C D E F असं असेल. These are the midpoints because we are going to draw their median which is joining the midpoint. या ठिकाणी याला जोडलं. या ठिकाणी आपला G आहे. नीट लक्ष देऊन बघायचं. G is the centroid. G is the centroid. आता आपण फक्त एडीचा जर विचार केला तर या ठिकाणी रेशो असायला पाहिजे 2, या ठिकाणी रेशो असायला पाहिजे 1. ठीक आहे. बघा, पॉइंट D is midpoint of BC आहे. मिडपॉइंट ऑफ BC. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? मिड पॉइंट फॉर्म्युला आताच बघितला आपण. त्याच्यामध्ये काय म्हणता येतं? देअरफॉर D bar is equals to B bar plus C bar upon 2. D bar is equals to B bar plus C bar upon 2. याला नंबर 1 म्हणलं. ठीक आहे. आता G हा एडीचं, G divides सेगमेंट किंवा एडी इन रेशो. काय रेशो मध्ये डिवाइड करायला येते? 2:1 रेशो मध्ये डिवाइड करायला. 2:1 रेशो मध्ये डिवाइड करायला. जर ते 2:1 रेशो मध्ये, सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन नीट लक्ष द्यायचं. जर AB ला R हा पॉइंट 2:1 मध्ये डिवाइड करत असेल तर कसं लिहायचं? नीट लक्ष द्या. 2B बार प्लस 1A बार प्लस 1A बार अपॉन 2 प्लस 1. इजंट इट? कळतंय कसं आहे ते? आय रिपीट. PQ बार ला M हा पॉइंट A is to B रेशो मध्ये डिवाइड करते. कसं लिहिणार रे मी? असं लिहू शकतो आधी AQ बार
प्लस बी पी बार अपॉन ए प्लस बी. रिपीट करतोय, नीट लक्ष देऊन बघ. एस आर ला एम हा पॉइंट किंवा पी हा पॉइंट एम इज टू एन रेशो मध्ये डिवाइड करतो. मग मी काय लिहू शकतो, एम आर बार प्लस एन एस बार अपॉन एम प्लस एन रेशो असेल. दिस इज व्हॉट दिस सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन. जर या ठिकाणी मायनस लिहिलं, एक्सटर्नल डिव्हिजन दोन्ही ठिकाणी मायनस लिहिलं की मिड पॉइंटला तर काही विषयच नाही, एकदम सोपं आहे. कळतंय का? नीट लक्ष द्या. सो हियर वी कॅन राईट जी बार इज इक्वल्स टू रेशो कसा आहे मी इथं रफली लिहून दाखवतोय, नीट लक्ष देऊन बघ. काय होतंय, एडी ला जी हा 2:1 मध्ये डिवाइड करायला. मग मी काय लिहायला पाहिजे, 2d बार प्लस 1a बार अपॉन 2+1 असं लिहायला पाहिजे. समजतंय कसं आहे ते? मग त्याच्यानुसार काय लिहिता आलं, नीट लक्ष देऊन बघ. हे असं आपण लिहिलं. नो बट वी नो द व्हॅल्यू ऑफ डी. आपल्याला डी काय ते माहिती आहे. मग आपण काय करणार, नीट लक्ष देऊन बघायचं. जी बार इज इक्वल्स टू, लक्ष दे इकडं, 2 डी बार म्हणजे कोण रे, बी बार प्लस सी बार अपॉन 2 प्लस सी बार. हे 2 प्लस 1 किती झालं रे, म्हणजे आपल्याकडे ए बार इज इक्वल्स टू, इथे काय लिहिता येते, हा इथे ए बार आहे बरं का, हा ए बार आहे. लक्ष देऊन बघा इकडे नीट. ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 असं लिहित आहे. व्हॉट इज दिस? दिस इज द सेंट्रॉइड फॉर्म्युला. एकदम सिंपल भाषेमध्ये आहे. परत एकदा सांगतोय, नीट लक्ष देऊन बघायचं, नीट लक्ष द्यायचं. बघा हे मेडियन असल्यामुळे हा मिड पॉइंट असायलाच पाहिजे, मेडियन असल्यामुळे हा मिड पॉइंट असायला पाहिजे. सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, हा मिड पॉइंट आहे डी. डी म्हणजे काय झाला, बी बार प्लस सी बार ड्यू टू द मिड पॉइंट फॉर्म्युला. त्याला नंबर 1 लिहिला आपण. आता जी डिवाइड द सेगमेंट एडी इन द रेशो 2:1. त्याच्यामुळे सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन आपण बघितलाय. त्याच्यानुसार आपण कसं लिहिलं होतं रे, नीट लक्ष देऊन बघा. इथं रफली परत एकदा दाखवतोय. एडी ला जी हा 2:1 मध्ये डिवाइड करायला, म्हणजे काय, 2d बार प्लस 1a बार अपॉन 2+1 आपण लिहिणार आहे. त्या प्रकारे आपण इथं लिहिलं. ठीक आहे. मग आता डी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तिथं आपण पुट केली बी बार प्लस सी बार अपॉन 2 गेट कॅन्सल झालं. आता इथं काय होणार आहे, ए बार प्लस बी बार. दिस इज द, डोंट फॉरगेट टू राईट द फर्स्ट लाईन. मी लाईन म्हणणार आहे, माझ्या पाठीमागे सगळ्याजणांनी रिपीट करायची. एकदा मी लाईन सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष दे. ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार प्लस ई बार प्लस एफ बार and G bar are the position vector of the point A bar plus B bar plus C bar plus D bar, sorry plus नाही म्हणायला पाहिजे, कॉमा म्हणायला पाहिजे, कॉमा D bar कॉमा E bar कॉमा F bar and G bar. रिपीट करतो एकदा. A bar comma B bar comma C bar comma D bar comma E bar comma F bar and G bar are the position vector of the point A, B, C, D, E, F and G respectively. आणि मग हे सगळे यायला पाहिजे. लगेचच्या लगेच 2 मिनिटांमध्ये आपल्याला जे काही रिपीट व्हिडिओ बघितला तुम्ही की लगेच तुम्हाला दिसणार आहे हे सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. परीक्षेला जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला जे थेरॉटिकल सेक्शन विचारला जातो त्याच्यामध्ये याला काउंट केलं जातं. आय होप यू अंडरस्टँड. समजलं का सगळ्या जणांना? ओके, थँक्यू.